नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आदिवासी विभागातील चौकीदार या पदासाठी महत्त्वपूर्ण असे सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी केली. नेक्स्ट, पंजाबी भाषेची लिपी काय आहे? तर गुरुमुखी अशी पंजाबी भाषेची लिपी आहे. नेक्स्ट, भारतीय मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर कन्याकुमारी हे मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक आहे. नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्यात सूर्य प्रथम उगवतो? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सूर्य प्रथम उगवतो. नेक्स्ट, इन्सुलिनचा वापर कोणत्या रोगाच्या उपचारात केला जातो? तर मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिनचा वापर केला जातो. नेक्स्ट, बिहू हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? बिहू हा आसाम राज्यातील प्रसिद्ध सण आहे. नेक्स्ट, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? तर व्हिटॅमिन सी हे जीवनसत्व आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळते. नेक्स्ट, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर विल्यम बेंटिंक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट, कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? तर चीन या देशात कागदाचा शोध लागला. नेक्स्ट, रेबीजची लस कोणी शोधली? तर लुई पाश्चर या शास्त्रज्ञांनी रेबीजची लस शोधून काढली. नेक्स्ट, अल्ट्रासोनिक लहरीची वारंवारता काय आहे? तर 20,000 Hz पेक्षा जास्त ही अल्ट्रासोनिक लहरीची वारंवारता असते. नेक्स्ट, अणुबॉम्ब कोणत्या तत्त्वावर काम करतो? तर अणुविघटन या तत्त्वावर अणुबॉम्ब काम करतो. नेक्स्ट, विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? तर अँपिअर हे विद्युत प्रवाहाचे एकक आहे. नेक्स्ट, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी पेनिसिलिनचा शोध लावला. नेक्स्ट, मलेरियाचे औषध क्विनाईन कोणत्या वनस्पतीपासून मिळते? तर सिनकोन या वनस्पतीपासून हे औषध मिळवले जाते. नेक्स्ट, सर्वात मोठा जिवंत पक्षी कोणता आहे? तर शहामृग हा सर्वात मोठा पक्षी आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे? तर हमिंग बर्ड हा सर्वात लहान पक्षी आहे. नेक्स्ट, मनुष्याने प्रथम कोणता प्राणी पाळला? तर मनुष्याने कुत्रा हा सर्वप्रथम पाळीव प्राणी पाळला. संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो? तर राष्ट्रपती हे संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावतात. नेक्स्ट, LBW हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर LBW हा क्रिकेट या खेळाशी संबंधित शब्द आहे. नेक्स्ट, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा कुठे आहे? तर अजमेर या ठिकाणी यांचा दर्गा आहे. नेक्स्ट, सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला? तर कलिंग युद्ध यानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला. हे युद्ध इसवी पूर्व 261 मध्ये झाले होते. नेक्स्ट, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. नेक्स्ट, गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव काय होते? तर सिद्धार्थ असे गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव होते. नेक्स्ट, भारतातील सैन्यदलाचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत? तर राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही सैन्यदलाचे सर्वोच्च कमांडर असतात. नेक्स्ट, पोंगल हा कोणत्या राज्यातील सण आहे? तर तमिळनाडू या राज्यातील पोंगल हा सण आहे. नेक्स्ट, गिदा आणि भांगडा हे कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहेत? तर पंजाब या राज्यातील गिदा व भांगडा हे लोकनृत्य आहेत. नेक्स्ट, जगातील सर्वात कोरडे ठिकाण कोणते आहे? तर अटाकामा वाळवंट हे जगातील सर्वात कोरडे ठिकाण आहे. हे चिली या देशामध्ये आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे?
तर शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे? तर महाभारत हे जगातील सर्वात मोठे महाकाव्य आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा डेल्टा कोणता आहे? तर सुंदरबन डेल्टा हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे. सुंदरबन डेल्टा हा भारत आणि बांगलादेश या 2 देशादरम्यान आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे? तर अंगकोर वाटचे मंदिर हे मंदिर जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. हे मंदिर कंबोडिया या देशात आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर लेक सुपिरियर हे जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात खोल सरोवर कोणते आहे? तर बैकल तलाव हा सर्वात खोल तलाव आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात उंच सरोवर कोणते आहे? तर टिटिकाका हे सरोवर जगातील सर्वात उंच सरोवर आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? तर ब्ल्यू व्हेल हा जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठी मस्जिद कोणती आहे? तर जामा मस्जिद जी दिल्लीत आहे ती जगातील सर्वात मोठी मस्जिद आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे चर्च कोणते आहे? तर सेंट पीटरची बेसिलिका ही सर्वात मोठी चर्च व्हॅटिकन सिटी या देशामध्ये आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे? तर ट्रान्स सायबेरियन लाईन ही जगातील सर्वात लांब रेल्वे लाईन आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे? सिकॉन रेल्वे बोगदा हा जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे. हा जपान या देशामध्ये आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? तर हुबळी जंक्शन कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे? तर ग्रेट सेंट्रल टर्मिनल हे जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. हे टर्मिनल न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. नेक्स्ट, लोत्से हे पर्वत शिखर कोणत्या देशात आहे? तर लोत्से हे नेपाळ या देशात आहे. नेक्स्ट, स्वीडनची राजधानी कोणती आहे? तर स्टॉकहोम ही स्वीडनची राजधानी आहे. नेक्स्ट, कोटोपॅक्सी ज्वालामुखी कोणत्या देशात आणि कोणत्या पर्वत श्रेणीत आहे? तर कोटोपॅक्सी ज्वालामुखी इक्वेडोरमधील अँडीज पर्वत रांगेत आहे. नेक्स्ट, पश्चिम किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला काय म्हणतात? तर पश्चिम किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला मलबार कोस्ट असे म्हणतात. नेक्स्ट, हिराकूट योजना कोणत्या राज्यात आहे? तर हिराकूट ही योजना ओडिशा राज्यात आहे. नेक्स्ट, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि कॅनडाची सीमा कोणती रेषा ठरवते? तर 49वी समांतर रेषा या दोन्ही देशाची सीमारेषा ठरवते. नेक्स्ट, लोह कोणत्या प्रकारच्या खडकात आढळते? तर आग्नेय खडकामध्ये लोह आढळते. नेक्स्ट, मेसेटा पठार कुठे आहे? तर स्पेन या देशामध्ये मेसेटा पठार आहे. प्रश्न क्रमांक 920, कोणता कालवा अटलांटिक व पॅसिफिक महासागरांना जोडतो? तर पनामा कालवा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडतो. नेक्स्ट, न्यूमुर बेट कोठे आहे? तर बंगालच्या उपसागरात न्यूमेर हे बेट आहे. नेक्स्ट, मलेरियाचे औषध क्विनाईन कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळते? तर सिन्कोना या झाडाच्या सालापासून हे औषध मिळते. नेक्स्ट, खंडांचा खंड असे कोणत्या खंडाला म्हणतात? तर आशियाला खंडाचा खंड असे म्हणतात. नेक्स्ट, जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात उंच पठार कोणते आहे? तर तिबेटचे पठार हे जगातील सर्वात उंच पठार आहे. नेक्स्ट, लिटल व्हेनिस या टोपण नावाने ओळखले जाते. तर व्हेनेझुला
हे ठिकाण लिटल व्हेनिस या टोपण नावाने ओळखले जाते. नेक्स्ट, लाई जमातीचे निवासी क्षेत्र कोठे आहे? तर म्यानमार या ठिकाणी लाई जमातीचे निवासी क्षेत्र आहे.